आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 चा रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केले आहे। नमस्कार। राज्य शासनाने दिनांक 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। या योजनामध्ये 3 प्रकारचे मुख्य कंपोनेंट्स मुख्य भाग आहे। पहिला जे आहे ते आहे अल्प मुदत पीक कर्जमुक्ती दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 या दरम्यान उचल केलेल्या पीक कर्जाची दिनांक 3/9/2025 ची थकबाकी व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेले खात्यांना असे शेतकरी बंधवांना 2 लाख पर्यंतचा लाभ मिळणार आहे। दुसरा जे याचा पार्ट आहे ते आहे एक वेळ तडजोड योजना म्हणजे वन टाइम स्कीम। ज्या शेतकऱ्यांचे एकत्रित थकीत कर्ज 2 लाख पेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना 2 लाख वरील थकबाकी प्रथम त्यांना भरायचे आहे, त्याची भरणी करायची आहे, तसा बंधनकारक आहे आणि त्याच्यानंतर त्यांना याचा फायद्याचा लाभ मिळणार। यासाठी या रक्कम भरण्यासाठी त्यांना 31/3/2027 पर्यंत मुदत आहे। आणि तिसरा याचा जे कंपोनंट आहे ते आहे प्रोत्साहनपर लाभ योजना सन 2022-23, 23-24 आणि 24-25 यापैकी कोणताही 2 वर्षात नियमित परतफेड करणारे शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचा प्रोत्साहन लाभ मिळणार आहे, म्हणजे इन्सेंटिव्ह मिळणार आहे। आणि कर्ज रक्कम जर 50,000 पेक्षा कमी असेल मग त्यांना 5,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आत्ता या योजनासाठी पोर्टल आहे, आपला ऑनलाईन पोर्टल आहे। त्या पोर्टलमध्ये आमचे जिल्ह्याचे जवळपास 7,078 शेतकरी जे पात्र आहे त्याची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे। रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 ची सविस्तर माहिती दिली आणि या योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले। याची प्रसिद्धी पण करण्यात आलेली आहे। हा प्रसिद्धी संबंधित बँक ब्रांचमध्ये करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर त्या गाव पातळीवर करण्यात आलेली आहे, सर्व तलाठी कार्यालयांमध्ये करण्यात आलेली आहे आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये पण करण्यात आलेली आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना हे आव्हान आज मी आपल्या मार्फत करतो की आपल्याला बहुतेक या योजनासाठी जे आपला या याद्यामध्ये नाव असेल त्याची माहिती मिळाली नसेल तर आपण आपले गाव पातळीवर जे सेवा केंद्र असतात, आपले सेवा केंद्र आणि महाई सेवा केंद्र असतात त्याच्या माध्यमातून किंवा तलाठी माध्यमातून ही माहिती आपण घेऊ शकतात। बँक मॅनेजर च्या माध्यमातून पण हे माहिती घेऊ शकतात आणि याच्या पुढे जे एक ॲग्रीस्टॅग ID आणि EKYC करणं याच्यामध्ये बंधनकारक आहे। तर आपला जर EKYC करण्यात आलेला नसेल आणि आपली ॲग्रीस्टॅग ID जनरेट झाली नसेल तर हे आपण तत्काळ करून घ्यावे, जेणेकरून ताबडतोब आम्ही हा लाभाचा जे हिस्सा असेल ते आपले अकाउंट्समध्ये DPT-द्वारे म्हणजे सरळ आपल्या अकाउंटामध्ये ट्रान्सफर करू शकतो। तसा माझा सर्वांना आव्हान आहे आणि अशी सूचना याची आपण वेगवेगळी मीटिंग्स पण घेण्यात आलेली आहे आपल्या स्तरावर आणि सर्व तहसीलदारांना पण सूचना देण्यात आली आहे की असे सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना त्यांनी कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना कॉल करून त्यांच्या ॲग्रीस्टॅगमध्ये आणि EKYC मध्ये एनरोलमेंट केल्यानंतर जेणेकरून त्यांना लवकरात हे लाभ मिळू शकतो। याच्यासाठी आपण एक ग्रीव्हन्स सेल पण निर्मित केलेला आहे, म्हणजे ग्रीव्हन्स सेल म्हणजे ते एक आपल्याकडे समिती आहे DLC डिस्ट्रिक्ट लेवलवर, एक तालुका स्तरावर समिती आहे आणि ऑनलाईन जर कोणत्याही शेतकऱ्यांना याबद्दल काही आक्षेप असेल, त्यांना ह्या मध्ये जे त्यांच्या लाभापेक्षा ते वंचित राहू नये त्याच्यासाठी आपण एक ग्रीव्हन्स ते वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात आणि आपल्याकडे हे ग्रीव्हन्स पाठवू शकतात, जेणेकरून तालुका स्तरावर आणि डिस्ट्रिक्ट स्तरावर आपण हे त्याचे
ग्रीव्हन्स जे काही असतील, जे त्यांचे आक्षेप असतील, त्याच्या निकाली काढू शकतो. धन्यवाद. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.